नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। नागपूर महानगरपालिकेमध्ये मित्रांनो जागा निघालेल्या आहेत। खरंच खूप आनंदाची बातमी आहे। या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। तर त्याचबरोबर या ठिकाणी कोणकोणत्या पोस्ट असणार आहेत, त्याचा भरणे केव्हापासून स्टार्ट होणार आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये। पण त्याआधी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनला पाहायला मिळतील। तर जास्त वेळ न घालवता चला बघूया स्क्रीनवर। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नागपूर महानगरपालिका या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत। गट क संवर्गातील ही सगळी पदे सरळ सेवा भरतीने या ठिकाणी भरण्यात येणार आहेत मित्रांनो। तर ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे ती वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे। तर याची ऑफिशियल जी नोटिफिकेशन आहे ती लवकरच प्रसिद्ध होईल, 1 ते 2 दिवसामध्ये प्रसिद्ध होईल। त्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती पाहायला मिळणारच आहे। पण यामध्ये त्यांनी शॉर्ट नोट लिहिलेला आहे, आपण ते या ठिकाणी बघणार आहोत। तर परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची तारीख सुरू होणार आहे। 26/12/2024 पासून फॉर्म भरणे सुरू होणार आहेत। 15/1/2025 पर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। त्याचबरोबर परीक्षेचे दिनांक त्यांनी अजून या ठिकाणी दिलेली नाहीये। त्याचबरोबर या ठिकाणी परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे। TCS पॅटर्न या ठिकाणी घेतला जाणार आहे। TCS पॅटर्न नुसार या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे। त्यानंतर आता आपण बघणार आहोत की कोणकोणती पदं आहेत। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कनिष्ठ अभियंता यासाठी S14 चा पे स्केल दिला जातोय 38,600 ते 1,22,800 याप्रमाणे या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे मित्रांनो। पदं आहेत 36 या ठिकाणी। कनिष्ठ अभियंता विद्युत साठी या ठिकाणी S14 चा स्केल दिला जातोय 38,600, त्याचबरोबर 1,22,800 प्रमाणे या ठिकाणी पे स्केल दिला जातोय। 3 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। नर्स परिचारिका GNM यासाठी S13 चा पे स्केल दिला जातोय 35,400 ते 1,12,400 पर्यंत या ठिकाणी पे स्केल असणार आहे। 52 पदं आहेत मित्रांनो। वृक्ष अधिकारीसाठी S13 चा स्केल दिला जातोय 35,400 ते 1,12,400 पे स्केल असणार आहे। 4 पदं भरली जाणार आहेत। त्याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यासाठी S8 चा स्केल आहे 25,500 ते 81,100 याप्रमाणे या ठिकाणी पे स्केल दिला जाणार आहे। 150 पदं भरली जाणार आहेत। टोटल या ठिकाणी 245 पदं भरली जाणार आहेत मित्रांनो। नागपूर महानगरपालिके अंतर्गत याचे ऑनलाईन फॉर्म लवकरच सुरू होणार आहे। याची जी मेन नोटिफिकेशन आहे ती सुद्धा 1 ते 2 दिवसामध्ये प्रसिद्ध होईल। ती प्रसिद्ध झाल्यावरती आपल्या चॅनलवर त्याबद्दलचे अपडेट दिलेच जाणार आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मी माहिती दिलेली आहे। याची शॉर्ट नोटिफिकेशन आता डिक्लेअर झालेली आहे न्यूजपेपर मध्ये, तर ती तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलेली आहे। तर याची जी मेन नोटिफिकेशन आहे ती लवकरच प्रसिद्ध होईल। ती प्रसिद्ध झाल्यावरती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेलच। आणि सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती तुम्हाला बघायला मिळते। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा। तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओ सह। धन्यवाद।